काय नाव आपलं, नेमकं काय विषय आंदोलनाचा? सर्वांना क्रांतिकारी जय जवाहर, जय भीम, लाल सलाम. मी कॉम्रेड अनंता कराळे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आम्ही जे हे विद्यार्थी आहेत, या आदिवासी विकास विभागामार्फत जो पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते, त्या योजनेचे हे सर्व विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी एका वर्षापासून आंदोलन करत आहेत. यांची मागणी आहे की यांचा जो DBTचा जो फंड आहे, जी स्वयं नावाची योजना असते, ती यांच्या खात्यावर अजून जमा झालेली नाही. 1 वर्ष झाले यांनी यांचे संबंधित प्रकल्प कार्यालय असतील, संबंध ETC असेल, इथं निवेदन देऊन आंदोलन करून आज जवळपास 2025-26 हे शैक्षणिक वर्ष संपले, तरी पण या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर अजून पैसे जमा झाले नाही. या सरकारला कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, यांना शक्तिपीठ जो गरजेचा नाही त्याच्यासाठी पैसे आहेत, यांना आमदार खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत, पण या गरीब विद्यार्थ्यांना, या आदिवासी पाड्या वस्तीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे नाहीत. हे सरकार नेमकं या विद्यार्थीविरुद्ध सरकार आहेच, पण या आदिवासी विद्यार्थ्यांना नेहमी अत्याचार करणारं हे सरकार आहे. या ठिकाणी अमरावती विभागातील किती? या ठिकाणी अमरावतीचे बरेच विद्यार्थी असे आहेत की मॅक्झिमम जवळपास 6000 ETC या 6000 या ETCमध्ये 6000 विद्यार्थी शिकतात स्वयं योजनेमध्ये. याच्यातील जवळपास 4-4.5 हजार विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत. आणि हे कारणं सांगतात की ITचे 1 वर्षापासून हेच कारण सांगतात की IT तांत्रिक अडचण आहे, तांत्रिक बिघाड आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळत आहेत काय? विद्यार्थ्यांचा अंत पाहू इच्छित आहेत का विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही? हे पाड्या आदिवासी वेगवेगळ्या जिल्ह्यातून 36 जिल्ह्यातून वेगवेगळे विद्यार्थी आलेत. जनरलच्या डब्यामध्ये धक्के खात विद्यार्थी आलेत. तरी बी इथे येऊन आम्हाला आयुक्त साहेब म्हणतात की तुम्ही ITचं कारण आहे आणि तुमचं आंदोलन स्थगित करा. असं बिलकुल होणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागं जाणार.